आपलं वाटण पूर्ण बारीक झालंय बघा हे. वाटण घालायचं. यात काही नाही टाकले तरी त्याचं सुगंध. गावठी पद्धतीचं सूप आहे ना हे, पातळ काढा रेडी झालेला आहे. अल्टिमेट आहे. गुड इव्हनिंग मंडळी. आणि आपण मस्तपैकी आलेलो आहोत आज संध्याकाळी इकडे भेटायला किचनमध्ये. तुम्हाला आम्ही आलेलो आहोत, सॉरी तुम्ही नाही आलेला, तुम्ही पण आलेलात बघायला, म्हणजे आम्हाला भेटायला झालेलं. तर आपल्याकडे आज पिशवी आलेली आहे काळी, आणि त्यासोबत अर्धा किलो चिकन आलेलं आहे. तर अर्धा किलो चिकनचं काय नाही करायचं आपल्याला, त्या चिकनमधलं काही पार्ट आपल्याला काढायचं आणि त्या पार्टचं काहीतरी बनवायचं एक मस्तपैकी. त्याला मम्मी सांगेल काय बनवायचं. काय ते हे चिकनचा गावठी पद्धतीचा काढा, चिकनचा गावठी काढा. पद्धतीचं सूप. म्हणजे आता ते मम्मीने लय विचार करून त्याला ठरवलं काय नाव द्यायचं ते, पण आम्ही याला आतापर्यंत फक्त चिकनचा काढा म्हणूनच ओळखत होतो. काय काय असतं त्यात मेन, काय फ्लेवर आहे त्याचा मेन? मिरच्या, आलं, लसूण आणि थोडं गरम मसाला, म्हणजे फक्त लवंग, मिरी आणि थोडी दालचिनी. मिरी जास्त असते तुझी कधी पण, माहितीये मला, कारण ते खाली गाळ राहतो आपल्याला, त्यात दिसतं त्याचं गाळ राहिलं. हो हो हो, भयंकर तिखट आहे. तीनच घेते मग, कारण मिरी घ्यायचं. एकदा मला झाली होती सर्दी आणि मम्मीने हाच काढा बनवला होता. स्नेहा प्यायली, मम्मी प्यायली, त्यांना एकदम नॉर्मल लागला आणि मला पूर्ण तिखट लागला होता तो. कारण सर्दीमध्ये मोस्टली आपल्याला तिखट थोडं जास्त लागतं. आलं एवढं घेऊ, 1.25 इंच आलं ते कापून घ्यायला लागेल. तर हे सगळं घ्यायचंय. आता पाऊस पण होय, पाऊस पण पडतोय. आणि हा कुठे कुठे बनतो म्हणजे बघितलं, ह्याला मिरवणी म्हणतात का? नाही ना, मिरवणी वेगळं. नाही, आमची आई नेहमी बनवायची. पहिलं कसं गावाला गावठी कोंबडी वगैरे कापायची ना, गावठी कोंबडीचा विषयच वेगळा. त्यातून ते मेन असे हड्डीकडचे पार्ट, की जे कोण मोस्टली खाणार नाही रश्श्यामध्ये. कलेजी पेटा, 7-8 पाकळ्या गेले, 7-8 पाकळ्या, आणि तेवढंच मला वाटतं आलंय. 1.25 इंचचं आलंय ते धुवून घ्यायचं मस्तपैकी आणि कट करून घेऊया त्याला छान. सर्दी झाल्यावर एक चांगलं. आमच्याकडे चॉपिंग बोर्ड तो तिकडे घेतलेला आहे, तो घेऊन काही उपयोग नाही, कारण हातावरती सगळं कापलं जातं का काय माहिती. असो, असा काढा हे सूप सर्दी झाल्यावर पण मस्त. हो, आणि त्याच्याने सर्दी ऍक्च्युली खोलते पूर्ण, नाक तोंड सगळं ओपन होतं. नॉनव्हेज खातात त्यांनी चिकनचं बनवायचं, व्हेज खातात त्यांनी. तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल मागे, ज्यावेळेला आम्ही मटणाचं काहीतरी केलं होतं, त्याच्यामध्ये मम्मीने चण्याचा काढा, अळणी वगैरे, ते आम्ही अळणी वगैरे केलं होतं, त्यावेळेला मम्मीने तो चण्याचा काढा बनवून प्यायलाय, तो व्हेज साठी. पण त्यात रेसिपी नव्हती दाखवली, त्यात फक्त आम्ही म्हटलं होतं की पुढे तुम्हाला दाखवू. मसाला पण जास्त, अगदी थोडा, म्हणजे जास्त नाही. 4 लवंग बारीक, आणि 7-8 काळी मिरी. आपण लवंग अजून नाही गेली मम्मी. मिरच्या तिखट येतात, त्यामुळे बेतानी जरा मिरी बेतानीच घाल. झणझणीत जरा बरा बाबा, नको ना. 10-12 हो, 10-12 नाही वाढल्या. थोडंसं दालचिनी, हे सगळं घालून ह्याचं काय करायचं, बारीक पेस्ट. याच्यात मेन इन्ग्रेडियंट एक जातं, ते ऍक्च्युली सध्या घरात नाहीये. त्याच घेऊ मग. आता मम्मी मोस्टली याला कोथिंबीर घालते, आणि आता आम्ही फ्रीज केलेल्या कोथिंबीर किंवा काड्यांनी पण त्याला मला वाटतं ग्रीनिश कलर येईल कदाचित थोडा. तर या कोथिंबीरीच्या काड्या आपण फ्रीज केलेल्या होत्या, त्या घेतल्यात आपण, थोड्याशाच आहेत त्याच्याने तेवढ्या त्या काड्यांनी पण बराच कोथिंबीरीचा फ्लेवर मस्तपैकी येतो. आणि हे सगळं आता एकदम बारीक वाटून घ्यायचंय. चला, आपलं वाटण पूर्ण बारीक झालंय बघा. हे मम्मीने पाणी अजून ऍड करून बारीक केलं, कारण आपल्याला हे ना तेलावर भाजायचंय, पण ते पूर्ण सुकवून त्याचं तरीसाठी आपण करतो तसं नाही करायचं. हो, आणि हे चिकन आपलं त्याच्यात कलेजी पेठा, हड्डीकडचे पीस. मम्मी तेच म्हणाले मगाशी की आई काय करायची, सगळे ते गावठी कोंबड्याचं मगाशी म्हणाले तसं, जे खायचे पीस आहेत सगळे आपले, ते सगळे काढायचे आणि बरगड्या, मान वगैरे हे जे सगळे असतात हड्डीकडचे, त्याच्याने स्टॉक खूप चांगला बनतो. तर अशा पीसचं सगळं काढा वगैरे बनवून प्यायचं. आणि मी खरं सांगतो, सर्दीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये वगैरे तुम्ही ते प्याल ना, जे आपण ते हार्टी वॉर्म सूप असं म्हणतात नाही का, तो ज्याच्याने शरीरात अशी ऊर्जा निर्माण होते, एकदम असं गरम वाटतं आतून, तर हे ते काढा करतो. आणि आपण आता तयारीला लागू फोडणीच्या. तापलंय, आणि आपण त्यात पहिल्यांदा भरपूर लसूण. हो, तिकडे आमच्या बाई साहेब सौभाग्यवती काय करताय? हे जे बनवताय हेच मी तुम्हाला रेसिपी नाही सांगणार आहे, याचं कारण सांगा. तुम्ही रुसू नका, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लगेच जा आणि लगेच बघा याची रेसिपी तुम्हाला. स्नेहाची खास रेसिपी. येस,
ती रेसिपी मी तुम्हाला टॅग केली खाली, जी स्नेहा आत्ता बनवते ते. कढीपत्ता गेलेला आहे थोडासा. आणि ती रेसिपी आहे स्नेहाचं फ्रायवालं चिकन. हिंग, हळद, आपण डाळीला फोडणी देणार आहे. हा, आणि धणा, धणे पावडर का मम्मी? असू देते, आम्ही धणा पावडर. हो 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 हो. अंडे लागेल ना तुला? वाटण घालायचं. कोथिंबीर कमी आहे त्यामुळे आपलं ते हिरवं नाही देत ना. पण तरी आल्या बघ कलर, हिरवट कलर आल्या असते. धणे पावडर असतेच ना. धणे पावडरचा बघ, मी धणे पावडर बोललो. काही काही शब्द लहानपणापासून तोंडात बसलेत ना. छान परतून घेऊ मस्तपैकी. असं तो परतून घ्यायचा छान. यात काही नाही टाकले तरी त्याचा सुगंध. आता तुम्हाला काढ्याचा सुगंध आला पण. जसं मच्छी रसाचे मसाल्याचा कसा सुगंध सुटतो. आता हे चिकनचे पीस मस्तपैकी एकदम त्याला चाकून छान परतून घ्यायचं. छान हे मस्त परतून घेऊ आपण. चिकन परतलं आपण आणि आपली नेहमीची पद्धत भांडी धुवायची आणि त्यात टाकायची. त्याच्यामुळे आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ते आपण विसळून घेतलंय. आणि हा आताच तो कलर आला. विसळणच म्हणतो. आता याच्यात शिजू दे. एक्स्ट्रा जे पाणी लागेल ते आपण ताटात गरम होईल ते टाकू. कुठलंही जेवण ना मंडळी, म्हणजे आता बऱ्याच जणांना माहिती असेल ऑब्व्हियसली जे लोक व्हिडिओ बघतात, पण ज्यांना कुकिंगचं तेवढं नसेल माहिती ना, तर कधीच थंड पाणी कुठल्याच डिशमध्ये कधीच ॲड करत जाऊ नका, कारण त्याच्याने पूर्ण टेस्ट बिघडते. नेहमी पाणी कधी पण गरम एक तर बाजूला ठेवायचं, किंवा मग आपली ही जुनं प्रेशर कुकरची पद्धत, वर झाकणाचं पाणी गरम होतं खालच्या वाफेने आणि तेच पाणी नंतर त्यात ॲड करायचं आणि ह्याच्याने प्रेशर पण तयार होतं म्हणून आतमध्ये शिजत राहतं चिकन छान. तर आता आपण हे शिजायला ठेवूया. तर मंडळी मस्तपैकी काय ते कमीच होतं पाणी, अगदी सुटलं. आता हे वरचं पाणी पण ताटवायचं बघाल तुम्ही, पण फार छान त्याला असे बबल्स आले आणि गरम झाले तर हे ॲड केलं आपण. आता तुम्हाला जसं पाहिजे तसं, पण एकदम पण अति पाणी टाकून त्याला पाणचट करू नका, कारण ते मग पाण्यासारखं होऊन जाईल, खूप डायल्यूट होईल ते. आता शिजेपर्यंत उकळी येऊ द्यायची त्याला आणि परत झाकण मारून गावठी पद्धतीचं सूप आहे ना हे, पातळ. हो, तुला माहिती आपण एका हॉटेलला गेलो होतो, फक्त आपण दोघे गेलो होतो त्यावेळेला. एक काहीतरी कोळंबीचं कुठलं तरी असं गावठी पद्धतीचं सूप प्यायलं होतं. एक हॉटेल होतं तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे एक सूप प्यायलं होतं, पण ते खाली खूप चरचर त्याला लागत होतं ना काहीतरी. ते काय होतं कसं होतं काय माहिती. म्हणजे चव स्टार्टिंगला पहिल्या घासाला आवडली, पहिल्या घोटाला, आणि नंतर त्यानंतर ते असं आवडेन असं झालं का काय माहिती. पण तसं हे तुम्ही पिऊन बघाल ना, ह्याच्यात मला वाटतं प्रॉन्स नाही होणार, ह्याच्यात मटण होईल आणि हे चळणी चिकनचं सूप होईल असं मला वाटतं. कारण प्रॉन्सला पण एक वेगळीच हे असते ना. हा, माशी एवढी हळू का बोलते, आपण कोणाला थोडी चोरून सांगतोय. अच्छा, तर हे असं मटणाचं पण आपण एकदा करून बघू. एकदा मम्मी बोलली व्हेजमध्ये चण्याचं पण होईल कदाचित. एकदा केलं होतं, गोळे गुरुजी आले होते. हां, तेव्हा केलं होतं. अच्छा, मटणाचा खूप आवडलं. असा मस्त लागेल तो पण, नाही चालेल. आता आपण हे शिजायला ठेवू आणि शिजवून घेऊ मस्तपैकी. गॅस झालेला आहे बंद आणि आपला काढा रेडी झालेला आहे. गावठी पद्धतीचा, गावाकडच्या पद्धतीचा काढा चिकनचा, आणि सुगंध तोच आलाय मस्तपैकी छानपैकी. आणि इकडे आपलं चिकन तळून होतं आहे. पुन्हा एकदा परत रिमाइंड करतो, एकदा खाली लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, ह्याच चिकनची रेसिपी तुम्हाला खाली दिलेली आहे तिथे मस्तपैकी. आता आपण काढा झालेला आणि चिकन होतं, आपण डायरेक्ट आता खायला भेटू. चला मंडळी, आपण बसलो मस्त की खायला. चिकन आहे फ्राईड आणि आपला पहिला भुरका मारते. खायला मजा आली. मस्त झालं, मस्त. जी पाहिजे होती चौथी आली. जी नको ती चौकशी येईल मग. आणि हे का तुमचं चिकन खाल्लं मग अशी थोडं. लगेच थंड होते मग, म्हणून म्हटलं मी. या वातावरणात मस्त हे सूप भारी. आणि ह्याची रेसिपी परत एकदा थर्ड टाइम सांगतोय मी, डिस्क्रिप्शनमध्ये आहे खाली, एकदा चेक करा. आली आहे का ती चव चिकनची? मस्त झालं, मस्त झालं, सॉफ्ट झालं. सॉफ्ट झालं ना. आणि मी इकडे जरा माणसात म्हणजे जरा चमच्याने पिणार आहे. एक माशी मरायला आली इकडे आतमध्ये कुठेतरी घरात. हट ए हाड बोललं ती गेली. हा हा, वा. हे ना सूप नाही, असं औषधासारखं लागतं. अल्टिमेट आहे. बाप होय होय होय. अगा का का ते हो कसला जर रस भरलाय त्याच्यात. ते
ठीक आहे बापच आहे बरोबर आजचा स्टार हे जास्त तिखट नाही जास्त छान मस्त झालंय आणि ते तसं ते एकदम एक्स्ट्रीम तिखट होतं तसं पण नाही झालं हम्म. ते पावसाळ्यासाठी जसं पाहिजे ना तसं वाला झालं आयटम हा हो. सिरियसली बनवून बघा यार सूप म्हणजे काय फक्त चायनीज आणि मंचुरियन आणि हॉट अँड सर आणि मांचाव ते सगळं नसतं फक्त मंचुरियन बोललं की मी ना पण नसतं तसं मंचुरियन सूप पण मिळतो पण आपल्या गावठी पद्धतीचं पण हे छान गावठी आपलं असं मराठी पद्धती गावठी म्हणजे मराठी बोलतो मी मेन बाकी कुठेच नाही असं हे बनत तर- बाकी ठिकाणी काय शोरबा बिरबा वगैरे काहीतरी बनतो पण ते खूप असं हेवी तूप बीप वगैरे काय काय असतं हे मस्त आहे हे नेहमीच करतो आपण कधी असं नाही की पावसाळ्यात पावसाळ्यातच असं नाही कधी पण करतो आम्ही हो. आणि भारी बनतं मजा येते रेसिपी काहीच नाही सिम्पल एक वाटण करायचं तेलावर फ्राय आणि मग नंतर चिकन आणि डायरेक्ट शिजवायचं मस्त आहे बनवून बघा आवडेल तुम्हाला पावसाळ्यात तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि सगळ्या मित्रांना आणि फॅमिलीला सबस्क्राईब पण करायला लावा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओसाठी एवढंच चला बाय 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 बाय, बाय, बाय 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 बाय